नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, अस्सलाम वालेकुम। मी चंदन वसंत निकाळजे, सचिव माता रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था नियोजित। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पनाच असेल की मी हा व्हिडिओ जो बनवतोय तो प्रामुख्याने रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतील जे सभासद आहेत त्या सभासदांसाठी, त्यासोबत शांतीसागर पोलीस हाऊसिंग सोसायटीचे जे पोलीस सभासद आहेत त्या दोन्ही सभासदांसाठी हा व्हिडिओ बनवतोय। हा व्हिडिओ मोठा असणार आहे, तरी आपण तो शांतपणे पाहाल अशी मी अपेक्षा ठेवतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की दिनांक 8/1/2025 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 18 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे कलम 17 मधील तरतुदीनुसार संस्थेचे एकत्रीकरण, हस्तांतरीकरण, विभागणी किंवा रूपांतराबाबत मसुदा आदेश झालेला आहे। या आदेशाच्या अनुषंगाने सहकारी संस्था पूर्व व पश्चिम उपनगरे झोपुप्रा मुंबई यांचे सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे मॅडम यांनी त्यांचे विशेष अधिकार वापरून 1960 चे कलम 18 प्रमाणे 880 शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित व 323 रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था नियोजित अशा ज्या दोन संस्था आहेत यांचं विलगीकरण करण्याचा हा आदेश आहे। हा आपण पाहू शकता आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की हा आदेश शांतीसागर विद्यमान समितीने प्रत्येक ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे, याची फोटोकॉपीज लावू। सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की हा आदेश म्हणजे आपल्या झोपडीधारक सभासदांसाठी, ट्रान्झिस्ट कॅम्पच्या सभासदांसाठी, रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसाठी अत्यंत खुशीचा खुशखबर आहे। ही खुशखबर यासाठी आहे, हे मी व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट करणारच आहे, परंतु आपला 14 वर्षाचा वनवास हा संपतोय। तो कशा पद्धतीने आपल्या फायद्याचा आहे, प्रकल्पामध्ये याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे, काही लोक जे सांगतात की प्रकल्पाचं नुकसान होणार आहे त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे। हा व्हिडिओ मी पुन्हा सांगतो आपल्याला हा नक्की मोठा होणार, पण आपण हा शांतपणे ऐकाल याची मी लिंक यूट्यूबवरती टाकून तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मी प्रदर्शित करणार आहे, आपण याची नोंद घ्यावी। बंधू आणि भगिनींनो, प्रिय सभासदांनो, पहिल्यांदा आपण नेमका हा प्रकल्प काय आहे हा जाणून घेतला पाहिजे। मित्रहो, तुम्हाला कल्पना असेल की आपल्या बाजूला एक दक्षता पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे, त्या ठिकाणी देखील म्हाडाचा ट्रान्झिस्ट कॅम्प होता आणि त्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये 1+1च्या पिवळ्या बिल्डिंग होत्या। अचानकपणे एके दिवशी चेकिंग येते, सगळ्यांना खाली केलं जातं, दुसऱ्या दिवशी डिमोलेशन होतं आणि सगळ्यांचं सामान उचलून आपल्या वसाहतीच्या बाहेर फेकलं जातं। हे सगळं होत असताना आपल्या संस्थेचे संस्थापक दिवंगत वसंतदादा निकाळजे ज्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली, त्यांच्याकडे काही लोक येतात आणि ते बोलतात की दादा, जसं पिवळ्या बिल्डिंगचं झालं तसं आपलं होऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी करा। त्यावेळेस दादा एक संस्था स्थापन करतात, त्या संस्थेचं नाव आहे रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था। या संस्थेचं उद्दिष्ट हे होतं की आमच्या इथे जे चेकिंग येऊन लोकांना बाहेर काढायचे त्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देणं। त्याचबरोबर डॉक्टर सीताराम रघुनाथ कापसे यांचा जो दक्षता पोलीस हाऊसिंग सोसायटीचा प्रकल्प हा यशस्वी झालेला आणि त्यांच्या इतर पोलीस सभासदांना देखील त्यांना घरं द्यायचे होते, त्यांचा देखील घरांचा प्रश्न त्यांना मार्गी लावायचा होता, म्हणून ते म्हाडाकडे मागणी करत होते की माझा हा प्रकल्प यशस्वी झालाय, मला बाजूची जागा देखील द्या जेणेकरून मी माझ्या उर्वरित पोलीस शिपायांना त्यांच्या देखील घरांचं स्वप्न पूर्ण करू शकेल। बंधूंनो, एका बाजूने बंधू आणि भगिनींनो, एका बाजूने कापसे साहेब मागणी करत होते आणि एका बाजूने आमची मागणी ही होती की ह्या जागेचे आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हाला इथे पुनर्वसन तुम्ही करून द्या। परंतु शासनाने 1998 मध्ये याच्यामध्ये गृहनिर्माण सचिव
नगराळे साहेब होते, त्यांनी आदेश दिला की स्थानिक लोकांना सामावून घेण्याच्या अटी शर्तीवरती हा भूखंड देण्यात यावा. तो कशासाठी? तर पोलीस हाऊसिंग स्कीमसाठी. आणि त्या पोलीस हाऊसिंग स्कीममध्ये फक्त आणि फक्त पोलीस हेच सभासद असतील. त्यानंतर त्याच्यामध्ये तरतूद झाल्या मंत्रालयीन कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना काही स्पेस देण्यात आला. या सगळ्या बाबी तुमच्या परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3 मध्ये नमूद आहेत. आपण कधी ह्या गोष्टी पाहत नाही, याचा अभ्यास करत नाही. तर नेमका हा प्रकल्प काय आहे? जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा हा प्रकल्प सिंपल होता. शासनाने जेव्हा हा प्रकल्प दिला, ना नफा ना तोटा या तत्वावरती शासनाने हा प्रकल्प दिला. आणि हा प्रकल्प पूर्ण कसा होणार? तर पोलीस सभासदांच्या पैशातनं इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, जे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांचं पुनर्वसन करायचं, त्यांना घरं द्यायची. त्याचबरोबर म्हाडाला त्यांच्या जागेच्या बदल्यामध्ये घरं द्यायची. असा हा सिंपल प्रकल्प होता. ना नफा ना तोटा. तर पोलिसांच्या पैशातनं आमचे घरं बनणार, हा प्रकल्प. मग याच्यामध्ये काय झालं की 13.5 एकरचा भूखंड दिल्यानंतर 13.5 एकरच्या भूखंडामध्ये हा प्रकल्प करत असताना CRZ बाधित क्षेत्र असल्यामुळे 3.5 एकरचाच भूखंड मिळत होता. आणि त्याच्यामध्ये हा प्रकल्प करणं शक्य होत नव्हतं, असं कापसे साहेबांनी शासनापुढे मांडलं. आणि शासनाने त्यांना फायनान्सर घेण्यासाठी त्यांना आदेश दिले की तुम्ही फायनान्सर तुम्ही घेऊ शकता ज्या तुमच्या मागणीप्रमाणे. त्याचबरोबर हा प्रकल्प 3314 मध्ये होता. 3314 मध्ये आपले जे रहिवासी आहेत त्यांना 225 स्क्वेअर फूटचं घर मिळणार होतं. परंतु हा प्रकल्प होत नाहीये हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा पोलीस सभासद आणि रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे सभासद असे मिळून मर्ज करून एकच संस्था रजिस्टर करण्यात आली, ती म्हणजे शांतीसागर पोलीस हाऊसिंग सोसायटी. ही चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या घरासाठी पैसे भरलेले आहेत, मग त्यांना मोफत घर कसं काय? आणि जर पोलिसांना पैसे भरून घरं मिळणार असतील आणि आम्ही जर शांतीसागरचे सभासद झालो तर भविष्यामध्ये आम्हाला पैसे का भरावे लागणार नाही? तर याच्यामुळे सन 2003 पासून आमची मागणी होती की विकासक हा अकार्यक्षम आहे, विकासक आमचं घर बांधू शकत नाहीये, तर आमचा जी संस्था आहे ती वेगळी नोंदणीकृत करा. परंतु याच्यामध्ये कापसे साहेबांनी बऱ्याच वेळा आम्हाला फसवलं. ही वेगळी करण्याची भूमिका आमची आजची नाहीये, ही आमची 2003 पासूनची आहे. तेव्हापासून आम्ही मागतोय, पण कुठेतरी लवकरात लवकर प्रकल्प व्हावा, लवकरात लवकर प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही नेहमी झोपडीधारक बॅकफूटवरती येत होतो. पण आमच्या लक्षात आलं की हा प्रकल्प वेगळा झाल्याशिवाय होणारच नाही. कारण याच्यामध्ये सिंपल आहे. याच्यामध्ये काय आहे? पोलीस हाऊसिंग सोसायटी जी आहे त्यांनी आमचे घर बांधायचे आणि आम्हाला द्यायचे. आणि हीच जर भूमिका राहिली तरच आपलं घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. आत्ता नॉर्मली काय होतंय की आत्ता नॉर्मली पोलीस सभासद आणि आम्ही मिळून असल्यामुळे आपल्यामध्ये एवढे वाद आणि एवढे भांडणं आहेत की AGM मध्ये आम्हाला आमची बाजू मांडता येत नाही, तुम्हाला तुमची बाजू मांडता येत नाही. जे पोलीस बांधव गेले 20-22 वर्ष घरापासून वंचित आहेत, आम्ही गेले 25 वर्ष वंचित आहोत, आमचं याच्यामध्ये नुकसान होतंय. तर हा झाला प्रकल्पाच्या बाबतीतला विषय. मग हा प्रकल्प काय आहे नेमकं तुमच्या लक्षात आलं? त्यानुसार हा प्रकल्प का रखडतोय हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रकल्प रखडतोय जर तुम्ही बारकाईने बघाल. मी हा प्रश्न जो आहे तो रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतील सभासदांसाठी करतोय, जे झोपडीधारकांसाठी करतोय. कापसे साहेब पोलीस, त्यानंतर निवडून आलेले पाताडे पोलीस, माने पोलीस, साणप पोलीस, शिंगाडे पोलीस, सोनवले पोलीस, म्हणजे आत्तापर्यंत जो काही आहे या विद्यमान समितीवरती, शांतीसागर संस्थेवरती जो अधिकार घेऊन बसलेत ते फक्त पोलीस सभासदच मिळालेत आणि ते बसलेत. आणि याच्यामध्ये एकंदर जर तुम्ही पाहिलं की जे नावं मी मोजले त्यांना एक साणप सोडला तर प्रत्येकाला घर मिळालंय. मग ज्याला घर मिळालंय त्याला आपल्या घराची चिंता असेल का? नाही, कारण त्यांना तर घर मिळाले, आपल्याला घरं नाही आहेत. साणप जर बाजूला काढले तर याच्यामध्ये सगळ्यांना घरं मिळालेत ज्यांचे मी नावं घेतले. त्यामुळे त्यांना आपल्या घराची काळजी नाही आहे.
पोलिसांचा मेंटेनन्स येतोय, त्या मेंटेनन्सचा वापर होतोय, आपल्या संक्रमण शिबिराचा प्रश्न होत नाही. आत्ता कुठेतरी आपण आपले 6 मेंबर आपल्या संस्थेचे देऊन ही समिती बनवली. ही समिती बनवल्यानंतर तुम्हाला कल्पना असेल की याच्या आधी पण 1.5 वर्षापूर्वी वेगळी संस्था करण्यासाठी एक हिअरिंग झाली. त्या हिअरिंगमध्ये आपण 154 लोकांचे ॲफिडेव्हिट घेऊन गेलो. का घेऊन गेलो? की कुठेतरी ही समिती निवडून आली, यांना 5 वर्ष आपण पूर्ण वेळ द्या. आमचं तर सायमल्टेनियसली वेगळं करणारच आहोत आम्ही, आपलं अस्तित्व हे वेगळंच आहे, पण यांना संधी द्या. याच्यासाठी मी मागणी केली. मी 154 लोकांचे ॲफिडेव्हिट दिले आणि तिथे संपूर्ण समिती एक राहिली. परंतु ह्या 1.5 वर्षात बंधू आणि भगिनींनो प्रकल्प कुठेच पुढे गेलेला नाहीये. आणि कुठेच पुढे न गेल्यामुळे आज आम्ही या भूमिकेवरती आलोय की आम्हाला आमचं विभाजन पाहिजे. आता हे विभाजन झाल्यानंतर पोलीस संस्था यांचं एक वेगळं अस्तित्व असणार आणि आपल्या झोपडीधारकांचं एक वेगळं अस्तित्व असणार. तर याचे आपल्या झोपडीधारकांचे फायदे काय? कारण की माझ्या हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या कानावरती ही गोष्ट आली आहे की विद्यमान समिती ही फक्त आणि फक्त त्यांची कमिटी वाचवण्यासाठी लोकांना खोटं सांगतायत की TDR दिला जाईल, TDR गायब होईल, हा प्रकल्प होणार नाही. उर्वरित जे माझे पोलीस बांधव आहेत ज्यांना घरं मिळालेली नाही आहेत त्यांना भविष्यात कधीच घरं मिळणार नाही. त्याचप्रमाणे आपला जो फायनान्सर आहे त्याला काढून टाकलं जाईल. तर हे सगळं धादांत खोटं आहे. म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला, कारण हे मी कायदेशीर पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. आणि जे कोणी हे अपप्रचार करतायत माझी त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्यासमोर यावं, बसावं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावं की आपण पोलीस आणि झोपडीधारक हे वेगळे झाल्यानंतर प्रकल्पाचं काहीही नुकसान नाहीये, उलट प्रकल्प लवकर होईल. हा माझा शब्द आहे तुम्हाला. हा लवकर का होईल? कारण याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे झोपडीधारक सभासदांना मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतल्या सभासदांना सांगू इच्छितो, आज आपल्याला कुठलाही प्रश्न जर मांडायचा असेल तर शांतीसागरकडे जावं लागतं. शांतीसागरच्या माध्यमातून म्हाडा SRA मध्ये जावं लागतं. तिथे गेल्यानंतर ते सांगतात की तुम्ही तर शांतीसागरचे सभासद आहात. जर झोपडपट्टी प्रकल्पामध्ये आपण पाहिलं तर शांतीसागर ही विकासक आहे. शांतीसागर जर ही विकासक असेल तर झोपडपट्टी धारकांची संस्था ही आपलीच असली पाहिजे. आपण पैसे देऊन घरं घेणार आहोत का? तर बिलकुल नाही. कारण दादांचा शब्द आहे माझ्या रहिवाशांना इथे फुकट म्हणजे फुकट घर मिळालं पाहिजे. आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी दादांचा मुलगा म्हणून या संस्थेचा सचिव म्हणून मी अहोरात्र प्रयत्न करतोय. तुम्हाला कल्पना असेल पोलीस सभासदांनाही आणि आपल्या रमाबाई आंबेडकर संस्थेच्या सभासदांनाही की हा पॅनल निवडून आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले आणि हा पॅनल भरघोस मतांनी निवडून आणला. याच्यामध्ये आपले 6 सभासद पण दिले. पण बंधू आणि भगिनींनो आपल्या 6 सभासदांचं तिथे काहीही चालत नाही. मी एक छोटासा प्रश्न त्यांना म्हटलेला की अध्यक्षपद तुमच्याकडे ठेवा, सचिवपद आमच्याकडे द्या. त्यांनी जुमानलं नाही. तिन्ही पदं त्यांच्याकडे, अध्यक्ष पण त्यांचेच, खजिनदार पण त्यांचेच आणि सेक्रेटरी पण त्यांचेच. मला सांगा असं असल्यावर आपलं काही चालणार आहे का? 2.5 वर्षामध्ये प्रोजेक्टची एक तरी वीटवरती आली आहे का? तर नाही. बरं, याच्या विरोधात मी त्यांना जे काही मदत करतोय, मी जे काही सांगतोय तर ते प्रकल्पाच्या दिशेने मला जातानाच दिसत नाहीये. निवडणुकीच्या आधी 21 माळ्याची परवानगी आपण घेऊन आलो. 8 महिन्यात इन्व्हायरमेंटची परमिशन येणार याचा शब्द दिलेला प्रचाराच्या वेळेस. आज 8 महिन्याचे 2.5 वर्ष झाले, इन्व्हायरमेंटच्या दिशेने एकही पाऊल पुढे गेलेलं नाहीये. जर गेला असेल तर त्या समितीने ते मला सांगावं आणि लेखी स्वरूपात पेपर दाखवून सांगावं, खोटं बोलू नये. हा झाला वेगळा विषय. आपल्या रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचा फायदा असा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी 823 सभासदांचे म्हाडाला ॲफिडेव्हिट दिलेले. त्याच्यामध्ये पात्र किती झाले? सन 2005 मध्ये 323 सभासद जे आज वेगळे होणार आहेत, ज्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण आहे. मला सांगा, अपात्रांना पात्र करण्यासाठी शांतीसागरने आजपर्यंत काय केलं का? बिलकुल नाही. मी शांतीसागरची जी कमिटी आहे 2011 पासूनची ते आजतागायत मी प्रत्येकाला हे भांडू इच्छितोय
की तुम्ही आम्हाला पात्र करण्यासाठी काहीही केलं नाही. तुम्ही सर्वे केलं, सगळं केलं, रिझल्ट काय? शून्य. जर रिझल्ट शून्य असेल तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही काहीच केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, आज आपल्याला आपल्या सभासदांना पात्र करण्यासाठी शांती सागरची गरज नाहीये. वेगळं झाल्यानंतर आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून डायरेक्ट पत्रव्यवहार म्हाडाला करू शकतो. आत्ता पूर्वी काय होतं, आपण शांतीसागरचे मेंबर असल्यामुळे शांतीसागरने पत्रव्यवहार करणं अपेक्षित होतं, जो त्यांनी केला नाही. आपण वेगळे झाल्यानंतर रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आपण अपात्रांना पात्र करण्यासाठी डायरेक्ट पत्रव्यवहार करू शकतो आणि त्याला लागणारे पैसे हे विकासक शांतीसागरला भरणं आहे. कारण की या मसुदा आदेशमध्ये संध्या बावनकुळे मॅडमने काय सांगितले की माझे विशेष अधिकार वापरून शांती, मी तुम्हाला शब्दसह वाचून दाखवतो की महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 कलम 18 मधील तरतुदी अनुसरून मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये मी श्रीमती संध्या बावनकुळे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पूर्व पश्चिम उपनगरे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई याद्वारे शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेचे नोंदणी अबाधित ठेवून रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था नियोजित या संस्थेचे विभाजन करण्याचे प्रस्तावित करत आहे. याचा अर्थ हा होतो की शांतीसागर संस्थेची नोंदणी ही अबाधित ठेवून, जर मला सांगा शांतीसागर संस्थेची नोंदणी ही अबाधित राहिली तर शांतीसागर संस्थेचे जे अधिकार आहेत ते अबाधित राहतात. शांतीसागरने नियुक्त केलेला फायनान्सर हा तोच राहणार, म्हणजे मेसर चौहान बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, जोपर्यंत शांतीसागर त्याला काढत नाही. तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांनी जे खोटं चालवलं की बिल्डर जाणार तर हे इथे खोडून निघतंय. दुसरी गोष्ट, TDRचा प्रश्न. TDR आपल्याला का मिळाला आहे? कारण की पोलीस स्कीम यांना विशेष बाब आणि स्थानिक झोपडीधारक हे प्रकल्प बाधित आहेत. मग यांचे घरं कोण बांधणार? तर ह्या पोलिसांच्या पैशांमधून हा प्रकल्प होत नाहीये. त्याच्यामुळे हा फायनान्सर घेऊन, मग तो फायनान्सर पैसा का लावणार? मग त्या फायनान्सरला त्या बांधकामाच्या मोबदल्यात, त्याने केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात शासन TDR देते, कारण इथे सेलला जागा नाहीये. या आपल्या संपूर्ण भूखंडामध्ये की नॉर्मली SRA मध्ये काय होतं की बिल्डिंग बांधले जाते, झोपडीधारकांना घरं दिले जातात आणि त्याच्यानंतर जे आहे ते उरलेले जे घरं असतात ते विकले जातात आणि त्याच्यातनं बिल्डर पैसे कमवतो. आपल्या इथे तसं नाहीये, म्हणून आपल्या इथे TDR दिलंय. जर संस्था तीच आहे, तिचं रजिस्ट्रेशन अबाधित आहे, फायनान्सर चेंज होत नाहीये, कारण की फायनान्सर चेंज करणं हे शांतीसागरच्या हातात आहे. मग असं असताना आपला TDR कसं काय रद्द होईल? TDR आपला रद्द होत नाही हे देखील हे खोटं बोलत आहेत. तर हा जो काही मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये जो आपला पहिला फायदा मी तुम्हाला सांगितला की अपात्रांना पात्र करण्यासाठी आपण आता थेट पत्रव्यवहार करू शकतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आपले कुठलेही कामं घेऊन गेल्यानंतर ते विकासक आपल्याला बोलतात अर्ज द्या. आपण अर्ज देतो, त्या अर्जाचं काय होतं? काहीच नाही. बरोबर. तुम्ही मला सांगा, तुमचे कामं झालेत का? फक्त मागच्या याच्यामध्ये त्यांनी कुठले तरी 10 घरं बनवलेत आणि आपण त्यांना जवळजवळ लोकांच्या दुरुस्तीसाठी चिरा बाजारातले घरं, जे मूळ म्हाडाचे रहिवासी आहेत त्यांचे घरं, दगडचाळीतल्या लोकांचे घरं, जे मूळ म्हाडाचे रहिवासी आहेत, झोपडीधारकांचे घरं, असे दिलेले. धातूर मातूर फक्त त्यांनी 10 घरं दुरुस्त केले. आणि सन्माननीय शिंगाडे साहेब हे अध्यक्ष झाल्यापासून मेसर चौहान बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड यांनी 1,26,00,000 रुपये त्यांना दिलेत. आता मला सांगा बंधू आणि भगिनींनो, अजून मला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांना पत्र देखील दिलंय की तुम्ही 1,26,00,000 काय खर्च केलं हे पहिलं आम्हाला दाखवा, त्याच्यानंतर पुढचं आम्ही तुम्हाला फायनान्स करू. म्हणजे ही सगळी परिस्थिती वास्तविकता आहे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर बनवतोय. आणि हे जर खोटं असेल तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की याचे तुम्ही पुरावे दाखल करा, नाही तर मी तुम्हाला पुरावे सादर करतो. दुसरा आपला हा फायदा आहे की आपल्या संस्थेकडे आपण डायरेक्ट आपल्या अडचणी मांडू शकतो. आपलं वेगळं ऑफिस आहे. आपल्या ऑफिसबाबत हे शासन दरबारी याची नोंद होणार. आपली संस्था ही शासन दरबारी याची नोंद होणार आणि शासन दरबारी याची नोंद झाल्यामुळे शांतीसागरने जर वेळेत आपले कामं केले नाही तर आपण त्यांची तक्रार म्हाडा, SRA, मंत्रालय यांच्याकडे करू शकतो. तर तुम्ही बोलत असेल याच्या आधी पण आपण तक्रार करत होतो, तर बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, याच्या आधी जेव्हा रमाबाई आपल्या संस्थेतल्या लोकांचे घरं
हे पडतील आणि तिथे जीवितहानी होईल, हे होईल, हे सगळं मी पत्ररूपी मांडलं SRAला. SRAने मला उत्तर दिलं की तुम्ही स्वतः विकासक आहात, त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. तेव्हा मला त्यांना पुन्हा पत्र द्यावं लागलं की आम्ही झोपडीधारक आहोत आणि विकासक ते आहेत. पण त्यांनी मला सांगितलं की विकासक संस्थेमध्ये तर तुम्ही आहात ना, तुमचे 323 सभासद त्यांच्यात आहेत. मग बोललं ठीक आहे, 323 सभासद त्यांच्यात आहे ना, मग माझे जे उरलेले 500-550 सभासद आहेत जे अजून पण अपात्र आहेत, त्यांच्या घरांची पडझड झाली तर ती जबाबदारी माझी कशी? तिथं विकासकाची आहे आणि हे म्हाडाचं माझ्याकडे 2013चं पत्र आहे. मग तेव्हा कुठेतरी त्यांना कळालं. मग हे कशामुळे होतंय? तर आपण आणि ते एकत्र असल्यामुळे होतंय. तर हा झाला आपला फायदा. तर माझी आपल्या झोपडीधारकांना हात जोडून विनंती आहे की मला असं कळालंय की कोणीतरी सह्या घेतंय. सह्या कशासाठी घेतंय? तर प्रकल्प लेट होईल, प्रकल्प जाईल, TDR जाईल आणि बिल्डर जाईल. तर असं काहीही होणार नाही. शांतीसागर संस्था हीच विकासक संस्था राहणार. जर शासनाने त्यांना बदली केली तर ती बदली होणार. तोपर्यंत शांतीसागरच विकासक राहणार. त्यांचे सगळे अधिकार अबाधित राहणार आहेत. या पत्रामध्ये ते स्पष्टपणे नमूद आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग हे सगळं चाललंय कशासाठी? मी सन्माननीय विद्यमान समितीसोबत 2 बैठका करून त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आमचं विभाजन आम्हाला हवंय. कारण याच्यासाठी सन 2003 पासून आम्ही मागणी करतोय की आमचं विभाजन आम्हाला हवंय. तुम्ही तुमची जी कमिटी आहे ती 13 मध्ये पण टिकते. 19 मधून 6 गेले, उरले 13. 13 मध्ये कमिटी टिकते. तुम्ही 13 मध्ये कमिटी टिकवा. तुमचे सर्व पोलीस सभासद त्या कमिटीमध्ये असणार. आमचं विभाजन होऊ द्या. आम्ही तुम्हाला जो बघा बंधू आणि भगिनींनो, पोलीस सभासदांनोही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय की त्या शांतीसागर विकासक संस्थेच्या खुर्चीवरती जो कोणी माणूस बसेल त्याला सहकार्य करणं ही नैतिक जबाबदारी ही आमची आहे. रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची ही नैतिक जबाबदारी याच्यासाठी आहे कारण की शांतीसागर हे माझे विकासक आहेत आणि शांतीसागर हे माझे विकासक असल्यामुळे त्यांना मी सहकार्य केलं तर ते लवकर घरं बांधतील ना. आणि गेले 20 वर्ष आम्ही सहकार्यच करतोय. वाद फक्त पोलीस सभासदांमध्ये आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, कापसे साहेब पोलीस, माने पोलीस, पाताडे पोलीस, शिंगाडे पोलीस, सानप पोलीस, गुरव पोलीस, सोनवले पोलीस, कुंभार पोलीस, पावले पोलीस, सगळे पोलीस हेच आहेत ना. याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का? कोणी वेगळे नावं मी घेतले का? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला प्रकल्पाच्या दिशेने पुढं जायचं असेल तर आपण वेगळं होणं हे गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये नुकसान ना पोलीस सभासद. आता मी पोलीस सभासदांच्या मुद्द्याकडे येतो. मला असं कानावरती आलं की काही जण सांगतात की जे 300 पोलीस सभासद आहेत ज्यांनी पैसे भरले त्यांना घर नाही मिळालं तर त्यांना घरं मिळणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितोय की आपल्या प्रकल्पामध्ये 1772 घरं बनणार आहे आस्थागत. याच्यामध्ये वाढणार पण कमी होणार नाही. आज 21 बिल्डिंगमध्ये किती सभासद राहतात? तर जवळजवळ 600 ते 624 625 सभासद राहतात. तर मला सांगा, आमचे 1772 मधून 779 घरं आमचे बांधायचे आहेत. उरले किती? जवळजवळ 1000 घरं. आता 625 624 घरं हे पोलीस सभासदांना दिलेत. उरले किती? 350 पावणे 400 घरं उरले. मग मला सांगा हे कोणाला देणार? हे त्या पोलीस सभासदांनाच मिळणार ना ज्यांनी पैसे भरलेत. मग हा मुद्दा कुठून आला की त्या पोलीस सभासदांना घरं मिळणार नाही? तर हे सगळं धादांत खोटं आहे. आपलं सगळं रेकॉर्डवरती आहे. 45 आणि 55% गुणोत्तर आहे. त्या 55% गुणोत्तराप्रमाणे तुमचे घरं बनणार आणि 45% गुणोत्तराप्रमाणे आमचे घरं बनणार. आता मला सांगा त्या गुणोत्तरामध्ये तुम्ही मला केव्हाही संपर्क करा. मी व्हिडिओच्या शेवटी माझा मोबाईल नंबर देणार आहे. तर त्याच्यामध्ये जे वर्गीकरण झालं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की शांतीसागर पोलीस सभासद जे आहेत पोलीस हाऊसिंग सोसायटी यांचे 55% आणि 45% मध्ये संक्रमण शिबिर गाळेधारक म्हणजे म्हाडा, त्याच्यानंतर संक्रमण शिबिर गाळ्यामध्ये घुसखोरी केलेले म्हणजे आमचे सभासद आणि झोपडीधारक सभासद म्हणजे आमचे सभासद. बरोबर. मग जर आम्ही वेगळे असेल तर आमचे त्या 45% मध्ये मोजणी होईल ना. जर आम्ही शांतीसागरचे सभासद असू तर आमची मोजणी कशामध्ये होणार? 55% गुणोत्तरामध्ये.
मग जर आम्ही वेगळं झालं तर त्या पोलिसांना घरं मिळणार आहेत बंधू आणि भगिनींनो. नाहीतर आम्हाला तुमच्यात जर घरे दिले ना तर त्यांचे घरं वजा होणार. आणि हे मी पेपरवरती दाखवू शकतो. आणि हे मी मागेही बैठकींमध्ये वारंवार शिंगाडे साहेबांना सांगितलेलं की हे वेगळं होणं काळाची गरज आहे. नाहीतर त्या पोलिसांना घरं नाही मिळणार जर म्हाडाने याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर. कारण आम्ही कोणाचे सभासद आहोत आता? शांतीसागरचे. मग शांतीसागरचे 1206 सभासदांना घरं दिले. मग गुणोत्तराप्रमाणे 1772 मधून 1206 लोकांचे घरं गेले, ते उरलेले 300 पोलीस सभासदांना घरं कुठून देणार शांतीसागर? लक्षात घ्या हा मुद्दा तुमच्या कधीच लक्षात येत नाही. कारण ह्या मुद्दा कधी तुमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, तुमचे पदाधिकारी आहेत, हे तुमच्या समोर कधी आणत नाही. आणि AGM मध्ये असे मुद्दे मांडले तर माझ्यासारख्याला तिथं वेगळा गोंधळ करून वेगळं चित्र निर्माण करतात. तुम्हाला माहीत आहे या AGM मध्ये पण मी सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. तर त्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, पोलीस सभासद आणि झोपडीधारक हे वेगळे झाले तर या प्रकल्पाला गती येणार आहे. आणि याच्यामध्ये नुकसान कोणाचंच नाही आहे, उलटा फायदा आहे. फायदा हा आहे की तुमचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि आमचं झोपडीधारकांचं एक वेगळं अस्तित्व आहे. आणि माझ्या झोपडीधारकांचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. कारण माझे 20 वर्ष रखडलेले अपात्र सभासद मी डायरेक्ट पात्र करून घेऊ शकतो म्हाडाकडनं. त्याच्यासाठी मला शांतीसागरचे पाया पडायची गरज नाही आहे. माझं डायरेक्ट पात्र कोण करणार? म्हाडा करणार. आणि त्याचे पैसे कोण भरणार? शांतीसागर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बंधू आणि भगिनींनो, पोलीस सभासदांनो, आपल्या संक्रमण रमाबाईच्या सभासदांनो, विद्यमान कमिटीशी मला काहीही घेणं देणं नाही आहे. एक प्रकल्प व्हावा, पाताडेला ग्रुपला आपण संधी दिलेली, कापसेला संधी दिलेली, त्याप्रमाणे आपण शिंगाडेंना संधी देण्यासाठी आपण हे केलं. याच्या आधी सानपसाहेब अध्यक्ष होते, त्यांच्याच कमिटीने त्यांना काही हे करून त्यांना पदावरून काढून टाकलं. आपल्याला हे सगळं माहीत आहे. मी आपल्या झोपडीधारकांना सांगू इच्छितो की हा जो पोलीस सभासदांचा वाद आहे, या वादात आपण किती दिवस राहायचं? किती दिवस राहायचं तुम्ही मला सांगा. माने, पाताडे, सानप, शिंगाडे हे पोलीसच आहेत ना, यांच्यातच वाद आहे. आपल्यात काही वाद आहे का? आपल्या झोपडीधारकांमध्ये वाद आहे का? फक्त आपल्यामध्ये पण काही घटक आहेत, मला त्यांचे नावं नाही घ्यायचे. कारण की जेव्हा काही चांगलं होतं आपल्या समितीचं, आपल्या झोपडीधारकांचं, तेव्हा हे लोक यांचं जे आहे घाणेरडं रूप हे थोडेसे पैसे घेऊन आहे ना दाखवतात. मी आत्ताही तुम्हाला सांगतोय, आत्ताही आपल्या ट्रान्झिट कॅम्पमधून काही लोकांनी SRA मध्ये पत्र दिलंय की इथे आमच्या संस्थेचं नाव का नाही, रमाबाई संस्थेचं नाव का कसं काय आलं, आमच्या पण संस्थेचं नाव पाहिजे. मी त्यांना खुलं चॅलेंज करतो की तुम्ही तुमची बाजू तिथे SRA मध्ये मांडा. आपल्या संस्थेचं काय नाव आलं? कारण आपली मूळ संस्था आहे. ही जी पिपडी वाजवत आहेत ना की आमच्या संस्थेचं नाव का नाही, तेही आपल्याच संस्थेमध्ये मेंबर आहेत. त्यांनीही आपल्याच संस्थेला ॲफिडेव्हिट दिलेत. त्याच्यामुळे त्यांचं जे आहे ना ते फक्त थोड्याशा चलमल मिळालं, त्यांना चमचम मिळाली तर त्यांना ते मला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही आहे मुळात. हां, माझं एक खुलं चॅलेंज आहे की तुमचं अस्तित्व तुम्ही सिद्ध करा. आणि तुमचं अस्तित्व कसं खोडून काढायसाठी त्याच्यासाठी मी सक्षम आहे. आणि एकच सांगायचं बंधू आणि भगिनींनो की कुठेतरी आपलं चांगलं व्हायची वेळ आली ना, मागे पण आपलं वेगळं होत होतं, तेव्हा देखील आपल्याच ट्रान्झिट कॅम्पमधल्या राहणाऱ्या व्यक्तीने तिथे लिहून दिलं की आम्हाला वेगळं नकोय. आत्ताही आपलं वेगळं होतंय. तुम्ही आदेश काय आहेत? आदेश असे आहेत की संध्या बावनकुळे मॅडम यांनी त्यांचे विशेष अधिकार वापरून रमाबाई आणि शांतीसागर या दोन संस्था वेगळ्या केल्यात. याच्यावरती जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी घ्यावं. आणि तेही ऑब्जेक्शन घेताना संस्थेचं काय नुकसान होतंय, मोठं असं आर्थिक नुकसान होतंय का, हे त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे. की फक्त आमची हरकत आहे, फक्त आमची हरकत आहे हे बोलून चालणारं नाहीये, हे त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे. तर संस्थेचं तर कुठलं आर्थिक नुकसान होत नाही. संस्था तीच राहते, विकासक तोच राहतोय, फायनान्सर तोच राहतोय, प्रकल्प तोच राहतोय, प्रकल्प 3310चाच राहतोय. मग नुकसान कोणाचं होतंय? तर नुकसान फक्त होतंय ते विद्यमान कमिटीचं. कारण त्यांच्यातल्या 13 पैकी कोणी राजीनामा दिला तर त्यांची कमिटी बरखास्त होणार. आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पोलीस सभासद आहात तर होऊ दे ना आमचं वेगळं. तुमच्या इलेक्शन करून तुम्ही निवडून या,
जर तुमच्या पोलीस सभासदांमध्ये तुमची प्रतिमा चांगली असेल, तुमचं कामकाज चांगलं असेल, तर तुमचे पोलीस सभासद तुम्हाला निवडून देतील, नाही तर दुसऱ्याला संधी देतील. पण तुमच्या याच्यासाठी तुम्ही 880 पोलीस सभासद आणि 323 झोपडीधारक यांना वेटीस धरू नका, माझी हात जोडून विनंती आहे. आणि विद्यमान समितीमध्ये माझेही 6 मेंबर्स आहेत ना, ते वेगळे होणारच आहेत. पण जर विद्यमान समिती वाचवण्यासाठी विद्यमान समिती प्रयत्न करत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की तुम्ही तुमची समिती वाचवा. पण आपल्या झोपडीधारकांना माझी हात जोडून विनंती आहे की कुठल्याही कागदावरती तुम्ही सही करू नका. आता मला आपले काही कमिटी मेंबर शकीलभाई वगैरे बोलले, प्रवीण रातोळे, शकीलभाई, प्रदीप, नारायण अंकल, हे सगळे मला बोलले की जर ते लोक सह्या घेत आहेत तर आपण पण सह्या घेऊया. पण बंधू आणि भगिनींनो, हा आदेश असा आहे की कोणाला हरकत असेल तर हरकत घ्यायची, जर हरकत नाही तर आपली सहमती आहे. पण हे जर सह्या घेत असतील तर आपल्याला वेगळं हवं, याच्यासाठी आपल्याला सह्या घ्याव्या लागतील. जर त्याची मला आवश्यकता वाटली तर तुम्ही मला सहकार्य करा आणि आपलं वेगळी करण्यासाठी मला सह्या द्या, मला म्हणजे रमाबाई आंबेडकर संस्थेला. आणि बघा, आपलं वेगळं झालं ना तर भविष्यामध्ये आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि आपण आपल्या भूमिकेमध्ये आपल्याला शांतीसागर संस्थेच्या पाया पडायच्या गरज लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच जवळजवळ अर्ध्या तासाचा झाला असेल. महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा एकदा रिपीट करतो, वेगळं झाल्याने कुठलंच नुकसान होणार नाही आहे, आपल्या झोपडीधारकांचा हा फायदा होणार आहे, मी वारंवार सांगतोय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ह्या प्रकल्पासाठी माझ्या कुटुंबाने खूप सोचलंय, खूप भोगलंय. माझ्या वडिलांची पूर्ण हयात गेली. मी 18 वर्ष झालं या प्रकल्पाचं कामकाज करतोय. सन 2008 पासून मी या कामकाजाला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, बघा, आम्ही प्रयत्न करत असतो, मग नंतर कोणतरी मध्ये खो घालतो आणि मध्ये विस्कटतं, तर आमचा पण आहे ना जो मॉरल असतो ना, मॉरल तो तुटतो. त्याच्यामुळे आमचा जर इंटरेस्ट, माझा जर वैयक्तिक इंटरेस्ट निघून गेला ना तर मी या प्रकल्पाच्या कामातनंच बाजूला होईल. कारण प्रत्येक गोष्टीला काही लिमिट असतात, प्रत्येकाची काही पर्सनल लाईफ असते, प्रत्येकाच्या पर्सनल लाईफचे काही सुखदुःख असतात, काही त्यांचा ग्राफ वरती न्यायचा असतो. आम्ही आमचा वेळ का म्हणून यांना द्यायचा? या कामासाठी, तुमच्या घरांसाठी मी माझा वेळ देतोय, बरोबर. आणि जर तुम्ही माझं ऐकत नसेल आणि जेव्हा आपलं भलं होतंय तेव्हा जर कोणी खो घालत असेल, मी पोलीस सभासदांना पण हे सांगतोय, जर जेव्हा आपलं भलं होतंय तेव्हा जर कोण खो घालत असेल तर मला सांगा, आमच्यासारख्याने का म्हणून काम करावं मग? त्याच्यामुळे मी इमोशनल होऊन तुम्हाला हे सांगतोय की याच्या पुढे जर तुम्हाला वाटत असेल की संस्थेचं कामकाज चंदन निकाळच्याने करावं, मी असं या ऑफिसची चावी ठेवून जाईल. ज्याला येऊन काम करायचं त्याने करा, बिंदास करा. कारण की कसं आहे, जर आम्ही करतो आणि तुम्ही आमचं ऐकत नाही तर मग उपयोग काय? आज 2003 पासून आपण प्रयत्न करतोय की आमचं वेगळं करा, वेगळं करा. पोलीस सभासदांची पहिली निवडणूक झाली सन 2010 मध्ये, तेव्हा आपल्याला एकत्रित संधी दिली निवडून. आज मला सांगा, 10 पासून आज 15 वर्ष झाले. 15 वर्षामध्ये काय मिळालं आपल्याला? तर शून्य. आणि 14 वर्षाचा आपला वनवास आज संपतोय. आपलं वेगळं होणं हे हिताचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतोय. त्याच्यामुळे आमच्या कार्याला ताकद द्या, आमच्या कार्याला तुम्ही समर्थन द्या आणि आपलं वेगळं हे झालंच पाहिजे. आणि झोपडीधारक सभासदांना मी विनंती करतोय की तुम्ही 323 पात्र आहात, पण माझ्या अजून 550 सभासद हे अपात्र आहेत. जर तुम्हाला जरा जरी त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल तर त्यांना पात्र करण्यासाठी मला ही ताकद द्या वेगळी करण्याची. वेगळी झाल्यानंतर माझी ताकद वाढणार आहे, आपल्या सगळ्यांची ताकद वाढणार आहे, रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची ताकद वाढणार आहे. आणि आपली जर ताकद वाढली तर आपल्या घरांचा जो अडकलेला रथ आहे तो आपण लवकरात लवकर खेचून आणू शकतो आपल्याकडे, आपली ताकद वाढली तर. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की हे जे आदेश आहेत याच्यामध्ये कोणीही हरकत घेण्यासाठी सही देऊ नका. त्याचबरोबर हे जर सही घेत असतील तर आम्हाला वेगळं पाहिजे, याच्यासाठी मी उद्या फॉर्म छापून सह्या घेईल, त्याच्यावरती तुम्ही सह्या करा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कमिटी मेंबरचं कोणाचंच ऑब्जेक्शन चालणार नाही. कमिटी मेंबरला तो अधिकार नाही आहे. अधिकार फक्त 323 झोपडीधारकांना आहे
आणि 880 पोलीस सभासदांना आहे. आणि पोलीस सभासदांना पण याच्यामध्ये अधिकार नाहीये. का नाहीये मी तुम्हाला सांगतो. कारण तुमच्यापासून आम्हाला वेगळं करायचंय. कारण आपण तर एकत्रच आहोत, पण तुमच्यापासून आम्हाला वेगळं करायचंय, तर आम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का हे विचारलं जाणार आहे तिकडे. लक्षात घ्या तुम्ही माझा मुद्दा. मी तुम्हाला दुखावत नाही, पण तुम्ही जर शांत राहिलात तर तुमची ती सहमती आहे की तुमच्या मनाचं होणार की आम्ही तुमच्यापासून वेगळं होणार, आणि आमच्या मनाचं होणार की तुम्ही आमच्यापासून वेगळं होणार. परंतु आमचे घरं तुम्हीच बांधणार हे पण लक्षात ठेवा. आम्ही तुमच्याकडनंच आमचे घरं बांधून घेणार. आणि हा प्रकल्प शांतीसागर याच्यामध्ये विकासक असणार, शांतीसागर मोठा भाऊ असणार, रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था ही झोपडीधारकांची संस्था असणार, हा छोटा भाऊ असणार. हे कधीही असंच राहणार. आणि हे असं जर राहिलं तरच हा प्रकल्प होणार आहे. आता झालंय काय, आम्हाला तुमच्यात मिक्स केल्यामुळे, तुम्हाला आमच्यात मिक्स केल्यामुळे इथं ताळतम्य राहिलेलं नाहीये. आणि जे कमिटीवरती बसले त्यांना प्रत्येकाला घर आहे, तुम्हाला आणि आम्हालाच घर नाहीये. आज माझं घर पडलंय. आज घर पडून माझं जवळजवळ 14 महिने झाले, काहीच केलेलं नाहीये. कमिटी मेंबर आणि माझ्यासारख्या माणसाची जी ही परिस्थिती असेल तर ही समिती काय काम करते. आणि आमच्या इथल्या 1+1ला हे पत्र देतात की तुम्हाला D2 मध्ये स्थलांतरित केले. काय स्थलांतरित केलंय? D2 मध्ये ना लिफ्ट आहे, ना पाणी आहे, ना लाईट आहे. मग आम्हाला स्थलांतरित कसं आहे? म्हाडा SRA तुम्ही हे सांगता का की इथे लाईट आणि पाणी नाही तरी आम्ही स्थलांतरित केलं? तिथे तुम्ही बोलता की आम्ही सक्षम आहोत, आणि इथे तुम्ही बोलता आमची कॅपॅसिटी नाही. तर हे सगळं चाललंय, हे कोणाचं तरी वैयक्तिक, बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कोणाच्या तरी वैयक्तिक पोटात हे भरताय. कुठेतरी डेअरिंग करा, कुठेतरी हे थांबवा. हा चंदन निकाळजे तुमच्या सोबत आहे, आणि तुम्हाला माहित आहे की मी ही समिती निवडून आणणारा पण मीच होतो. आज मी जर बोलतोय हे वेगळं झालं पाहिजे, तर याच्या मागे काहीतरी कारणं असतील, काहीतरी आपलं हित आहे. पोलीस सभासदांचं पण हित आहे, झोपडीधारकांचं पण हित आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हे वेगळं होणं गरजेचं आहे. झोपडीधारक सभासदांना हात जोडून विनंती आहे, कोणीही घेऊन आलं, माझे नावं सांगतील, खोटं नावं सांगतील की आपल्याला वेगळं करायचंय, सही द्या, वेगळं करायचं नाहीये, सही द्या. सही द्यायच्या नाही. उद्या मी फॉर्म छापेल, त्या फॉर्मवरती मी सह्या मागवेल, ऑफिसमध्ये बोलून मागवेल, किंवा शकीलभाई, प्रवीण रातोळे, त्यानंतर प्रदीप गजे पाटील, राजश्री पंडित, नारायण अर्काचार्य जे आपले समितीतले आहेत, शकीलभाई, हे सगळे जे आहेत, हे लोक जर तुम्हाला तिथे दिसले आणि त्यांच्यामध्ये वेगळं करण्यात यावं हे जर त्याच्यावरती असेल तर, आणि तरच सही द्यायची, हे मी तुम्हाला आज सांगतोय. नाही तर माझ्या नावाने इथे भरपूर जण स्वतःचा फायदा करून घेतात आणि नाव चंदन निकाळजेचं येतं. सो तुर्तास मी एवढंच सांगतो. इलेक्शनच्या वेळेस मी तुमच्या समोर आलेलो, त्याच्यानंतर या समितीच्या कामकाजामधूनच मला अतिशय शिताफीने, न दुखावता न भांडता बाजूला केलं, आणि त्याच्यानंतर मीही विषय सोडून दिला की तुम्ही करताय ना, करा, तुम्हाला यश लाभो, पण लोकांना लवकरात लवकर गरज आहे. माझं पूर्ण सहकार्य आहे, मी त्यांना सहकार्य केलं. मागे वेगळं करायच्या वेळेस मी गेलो, 154 लोकांचे ॲफिडेव्हिट घेऊन दिलं आणि ह्या कमिटीला एक संधी दिली, पण ह्या 1.5 वर्षांमध्ये यांनी काहीच केलं नाही. म्हणून आता वेगळं होणंच हिताचं आहे, मी वारंवार सांगतोय. आणि ही आपल्यासाठी खुशखबर आहे. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो, खुशखबर, खुशखबर, खुशखबर. 14 वर्षाचा वनवास संपतोय, लक्षात घ्या. तर आपण पोलीस सभासदांनी देखील तुमच्या हक्काच्या घरासाठी लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विलगीकरण, वेगळीकरण, वेगळं होणं हे गरजेचं आहे. झोपडीधारक सभासदांनो, रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतील पात्र अपात्र दोघांची जबाबदारी आहे ही. सध्या पात्र लोकांचं इथे चालणार आहे 323चं, त्याच्यामुळे त्यांनी वेगळीकरण करण्यासाठी सह्या करायच्यात, एकत्रीकरण करण्यासाठी सह्या करायच्या नाहीयेत, ही माझी विनंती आहे. तुम्हाला वाटत असेल आपले उरलेले 550 सभासद हे लवकरात लवकर पात्र व्हावे, तर ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. ही भूमिका संस्थेने घेतली आहे आणि संस्थेच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो कोणी सभासद संस्थेच्या भूमिकेच्या विरोधात जाईल तर तुम्ही दिलेला ॲफिडेव्हिट मी तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्ही रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला प्रकल्पाच्या सुरुवातीला ॲफिडेव्हिट दिलंय की प्रकल्पाच्या कामकाजामध्ये संस्थेच्या विरोधात आम्ही जर कुठे कारवाई करताना आढळलो तर संस्थेला अधिकार आहे आमच्यावरती कारवाई करायची. जो कोणी सभासद मला असं जाणवेल त्या सभासदाचं भविष्यामध्ये नुकसान झालं तर त्याला जबाबदार तो सभासद असेल. हा मी तुम्हाला निर्वाणीचा इशारा देतोय, एवढं लक्षात घ्या. काही सभासद आहेत